या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। मित्रांनो नमस्कार, मी नितीन थोरात या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा धुळा आता उडालेला आहे। निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। खरं तर इकडे शिवसेना भाजपची युती पार पडली, मात्र या युतीला अनेक ठिकाणी तडा गेला। ही युती शेवटपर्यंत टिकू शकलेली नाही। वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार रमेश बोरनारे यांनी मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया कधी दिलेली नाही। विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा जो दणदणीत विजय झाला होता, 2 टर्म ते एकदा निवडून गेले। त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक पार पडली, त्यांच्या भावाचा पराभव झाला। तेव्हापासून आमदार बोरनारे हे ग्रामीण भागात फिरता आहे। कशा पद्धतीचं सध्या जिल्हा परिषदेचा प्रचार सुरू आहे आणि या सगळ्याविषयी आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। पहिला प्रश्न, कसा प्रचार सुरू आहे आणि शिवसेनेचे सध्याचे अनालिसिस काय आहे आणि काय मतदारसंघातली परिस्थिती आहे? सर्वांना जय हरी, जय महाराष्ट्र, नमस्कार। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनल मार्फत या ठिकाणी जी मुलाखत घेताय, मी आपलं स्वागत करील। सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो का 2019ला माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या मुलाला आपण आमदार केलं। 2024 मध्ये सुद्धा जवळजवळ वैजापूर गंगापूर मधून मला आपण आशीर्वाद दिले। 42,000नी त्या ठिकाणी मी निवडून आलो। गेल्या 6 वर्षाच्या काळामध्ये मी प्रामुख्याने सतत संपर्क आणि डोक्यामध्ये एकच ध्यास का ग्रामीण भागाचा, शहरी भागाचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे। अक्षरशः रात्रंदिवस सतत विकास, मुंबई असू द्या, दिल्ली असू द्या, वारी करायचं आणि जिथून जो जो निधी ज्या ज्या कामासाठी मिळेल तो आणण्याचा प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी प्रयत्न करायचा। 19 पूर्वी जर वैजापूरची परिस्थिती जर पाहिली तर रस्त्याची अत्यंत भयान अवस्था त्या ठिकाणी होती। त्यामध्ये NH असेल, SH असेल, MDR असेल, ODR असेल, VR असेल, गावागावाला जोडणारं एकही डांबरीकरण त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हतं। छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे त्यावेळेस तर समृद्धी नव्हता, परंतु 3 मार्ग, एकही मार्ग व्यवस्थित नव्हता। मी मनात घेतलं का दळणवळणाचं साधन एकदा मजबूत करायचं आणि म्हणून हे सगळे रस्ते प्रामाणिकपणाने मी 6 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलं। कारण शेवटी जनतेला पहिलं काम त्या ठिकाणी आवश्यक असतं का आपल्या गावापर्यंत चांगलं डांबरीकरण असावं, गावापर्यंत कॉन्क्रिटीकरण असावं। आणि म्हणून सगळे रस्ते त्या ठिकाणी, तालुक्याची परिस्थिती मी 6 वर्षामध्ये बदलवली। आज तुम्ही पाहिलं असेल का कोणत्याही भागामध्ये जर गेलं तर रस्तेच रस्ते आहे। वैजापूर पासून तर नौर पर्यंत श्रीरामपूरकडे जाणारा 105 कोटी रुपयाचा रस्ता आहे। शिऊर बंगल्यापासून तर तलवार आणि बाँड्री पर्यंत जवळजवळ 125 कोटी रुपयाचा 22 किलोमीटरचा रस्ता आहे। आणि म्हणून हे एकंदरीत रस्त्याचं जाळं या माझ्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी विणलं गेलं। गंगथडी असू द्या, सिवनथडी असू द्या, डोंगरथडी असू द्या का गंगापूर तालुका असू द्या, मी कधी त्या ठिकाणी भेदभाव केला नाही। प्रामाणिकपणाने जनतेची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। परंतु विरोधक मी पाहतोय, मी सर्व चॅनलवाल्याला नाव ठेवणार नाही, परंतु काही चॅनलवाले मुद्दामून हेतू पुरस्कर माझ्या विरोधकाच्या मुलाखती घेता आणि त्यामधून एकच सांगता का रमेश बोराडेंनी काय केलं। मी वैजापूर तालुक्याच्या 165 गाव आणि गंगापूर तालुक्याच्या 53 गावातील नागरिकांना विनंती करणार आहे का महाराष्ट्राला अस्तित्व आल्यापासून जेवढे आमदार होऊन गेले
त्यांच्या आमदार निधीची, त्यांनी दिलेल्या कामाची, आपल्या गावाची गोळाबेरीज करा आणि मी केलेले काम त्याची गोळाबेरीज करा. आणि जर माझं पारड जर जड असेल तर ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीला मी उमेदवार दिले ते उमेदवार आपण जास्तीत जास्त मतांनी त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. तालुक्याचा विषय आणखीन एक महत्वाचा आहे का या ठिकाणी आपलं गोदाधाम सरला बेट आहे. गोदाधाम सरला बेटामध्ये अक्षरशः मी गोदाधाम सरला बेटाचा विद्यार्थी असल्या कारणाने सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन हरिभक्तपरायण नारायणगिरीजी महाराज, हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या बेटाकडे जाणारे रस्ते 19 पूर्वीचे आणि आज किती मोठी तफावत झाली हे सुद्धा माझ्या भक्तांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. इकडे जर गेलो तर श्री संत शंकर स्वामी महाराज मंदिर आहे, संत शिवाई मातेचं मंदिर आहे, गजानन महाराजांचं मंदिर आहे, संत तुकाराम महाराजांचं मंदिर शिरूरला आहे. या आश्रमाला सुद्धा मोठा निधी देण्याचं काम माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी मी केलं. सद्गुरू जगद्गुरू राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी अस्तित्व आश्रम असतील तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं. आणि म्हणून मी भक्तांना सुद्धा विनंती करेन का एक तुमचा भक्त त्या ठिकाणी मत मागतोय, त्यांनी त्याचे उमेदवार त्या ठिकाणी उभे केले आपल्या विकासासाठी, म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी विसरता कामा नाही. या ठिकाणी प्रामुख्याने रामकृष्ण गोदावरीचा एक मोठा विषय. मी आज सकाळी भगूरला गेलो. बरेच जण माझ्यावर टीका करता, टिप्पणी करता, मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु रामकृष्ण गोदावरी अक्षरशः विरोधकांनी रामकृष्ण गोदावरीचं कर्ज माफच होऊ नये आणि म्हणून त्या ठिकाणी विरोध केला. परंतु मी अक्षरशः त्यावेळेचे 2078 आणि आज जर 7 बारे पाहिले तर 5000 शेतकऱ्यांचे 7 बारे पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी मी प्रामुख्याने केलेलं आहे. पंचगंगा कारखाना आहे. 25 वर्षे वैजापूर तालुक्यात हक्काचा कारखाना त्या ठिकाणी नव्हता आणि म्हणून पंचगंगा साखर कारखाना मी माझे मित्र, माझे स्नेही प्रभाकरजी शिंदे साहेब यांच्या मदतीने पंचगंगा कारखाना आपल्या तालुक्यामध्ये ओढून आणला आणि अक्षरशः त्या कारखान्यामुळं प्रगती तर ऊस उत्पादक शेतकऱ्याची झालीच, परंतु आज 200-300 ट्रॅक्टरला कामाला आहे, म्हणजे रोजगार आम्हाला मिळाला. आज वैजापूर तालुक्याचे 200 मुलं त्या ठिकाणी काम करताय, त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला. म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी, आमच्या ट्रॅक्टरला काम धंदे, बेरोजगारला रोजगार हे पंचगंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेले आहे. या ठिकाणी सेनी देवगावचा मोठा प्रकल्प आहे, अंतिम टप्प्यात आहे. विरोधक त्याच्यावरही टीका टिप्पणी करता, परंतु मी या ठिकाणी सांगेल का सेनी देवगाव उच्च पातळीचा बंधारा बाजाठांच्या परिसरामध्ये, सेनी देवगावच्या परिसरामध्ये होणार म्हणजे होणार ही जिद्द त्या ठिकाणी मी कायम ठेवलेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जिथं जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार दिले त्यांना आपण जास्तीत जास्त मतांनी जर विजयी जर केलं तर खऱ्या अर्थाने मला सुद्धा विकासाच्या कामाची पावती तुमच्या या मतदान रूपी आशीर्वादाने त्या ठिकाणी मिळणार आहे. आज मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम चालू आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये फिल्टरचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. 60-70% त्या ठिकाणी काम झालं. आपण जवळजवळ पूर्ण तालुका, गंगापूर तालुका मराठवाडा वॉटर ग्रीडने त्या ठिकाणी जोडण्याचं काम केलेलं आहे. वैजापूर शहराच्या पुढे नारंगी सारंगी प्रोजेक्ट आहे. मी त्या ठिकाणी मुद्दाम सांगेल का मला 6 वर्षापासून मी आमदार म्हणून काम करतो. मला अभिमान वाटतो. 38 कोटी रुपये आपण पारखेडच्या डाव्या धरणाचं पाणी इकडे यावं, डाव्या कालव्याचं पाणी यावं, 38 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करतोय. आज 4 वर्षापासून कधी 60%, कधी 100% आमचा नारंगी सारंगी त्या ठिकाणी भरलेला दिसतोय. दुसरा माझा उद्देश आहे का जसं नारंगी सारंगी असेल, रामकृष्ण गोदावरी असेल, पंचगंगा कारखाना असेल, सेनी देवगाव उच्च पातळीचा बंधारा असेल, वांजरगावचा केटीवेर असेल, या सगळ्या गोष्टीची वाहस करण्यापेक्षा या ठिकाणी मी आता पुढील काळामध्ये त्या ठिकाणी चांदेश्वर वाकला प्रोजेक्ट, मन्याडची उंची वाढवण्याचा प्रोजेक्ट,
MIDC वैजापूरला त्या ठिकाणी झाली पाहिजे, तो MIDCचा प्रोजेक्ट, हे सगळे टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी मी घेणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला फक्त आशीर्वाद मागतोय का आम्हाला त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आपण निवडून आणण्याचं काम करावं. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न. खरं तर युतीसाठी प्रस्ताव शिवसेना भाजपकडून झाला, युती झाली, जाहीर करण्यात आली, मात्र युती शेवटपर्यंत टिकली नाही. स्थानिकच्या भाजपाच्या नेत्यांकडून असं म्हटलं जातं की शिवसेनेने सुरुवातीला आपले काही उमेदवार अपक्ष म्हणून खरं तर उभा केले. सुरुवात युती त्यांनी तोडली, त्यामुळे आम्ही आता युती तोडत आहोत अशी घोषणा केली. युती कुणामुळे तुटली आणि कशामुळे हा सगळा मी प्रकार असेल? नागरिकांना या ठिकाणी विनंती करणार आहे का जेव्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिवसेना भाजपाचे सर्व नेते, मंत्री, खासदार यांची मीटिंग, आमदाराची मीटिंग झाली आणि प्रस्तावना वैजापूर पासून सुरुवात केली का वैजापूर पासून जर प्रस्ताव जर झाला तर त्या ठिकाणी युतीचं संकेत मिळेल. 5 जागा शिवसेनेच्या वाट्याला, 3 जागा BJPच्या वाट्याला त्या ठिकाणी आल्या आणि म्हणून अशा 8 जिल्हा परिषदेच्या जागा वैजापूर तालुक्याच्या आपण त्या ठिकाणी लढवावं असं युतीने संकेत दिले. परंतु आम्ही जेव्हा बाहेर आलो, पालकमंत्री आदरणीय नामदार संजयजी शिरसाट साहेब आणि भाजपाचे मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब, भागवतजी कराड साहेब, संदीपानजी भुमरे साहेब सगळे पत्रकार जमा झाले आणि युतीची घोषणा या चौघांनी त्या ठिकाणी केली. युतीची घोषणा होत नाही तर वैजापूर तालुक्याचे भाजपाचे काही प्रमुख पदाधिकारी त्यांनी घोषणाबाजी त्या ठिकाणी चालू केली आणि युती तोडा तोडा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घोषणा दिल्या. अक्षरशः अतुल सावे साहेबाला असेल, भागवत कराड साहेबाला असेल, त्यांनी सांगितलं आम्हाला युती मान्यच नाही. आणि म्हणून युती तोडणाराची भाषा जी करता त्यांनी नेते मंडळीला तिथं घोषणा दिल्या, नेते मंडळीच्या विरोधात घोषणा दिल्या आणि युती तोडायला त्यांना संकेत केलं. या ठिकाणी मी सांगेल, तिथून आल्यानंतर त्यांनी 3 जागा भाजपाच्या लढवायच्या, आम्ही 5 जागा शिवसेनेने त्या ठिकाणी लढवायचा असा निर्णय झाल्यानंतर सुद्धा त्यांनी काही ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केले. अक्षरशः वांजरगाव सर्कल असू द्या, मी आता बाकीच्या सर्कलचं नाव घेणार नाही, परंतु तिथं जी भाजपाची आणि राष्ट्रवादीची युतीच नाही त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आणि मग जर तुम्ही जर असं करू शकत असाल तर मी सुद्धा माझ्या पद्धतीने राजकारण केलं पाहिजे. आणि म्हणून मी कबूल करतो या ठिकाणी का मी सुद्धा 2 ठिकाणी अपक्ष उमेदवार, एका ठिकाणी शेतकरी संघटनेला मी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार माझे दिले. मग शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला चूक नाही माझी. सुरुवात तुम्ही केली छत्रपती संभाजीनगरच्या त्या बैठकीपासून तर युती तोडायची आहे. मग तुम्ही जर पहिल्या दिवशी युती तोडायची भाषा वापरता तर बोट माझ्याकडे दाखवण्यापेक्षा तुमच्याकडे 4 बोट हे तुम्ही प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. का तुम्ही भागवत कराड साहेब असू द्या, अतुल सावे साहेब असू द्या, यांच्यासोबत युती तोडण्याच्या घोषणा दिल्या, मग मी कसं शांत बसणार आहे? खरं तर तुम्ही वांजरगाव गटाचा उल्लेख केला. त्या गटासाठीच असं म्हटलं गेलं होतं की युतीचा बऱ्याच दिवस जो संघर्ष चालला त्या गटासाठी चालला, कारण त्या गटातून तुमचे अगदी जिवलग मित्र, तुमचे सहकारी श्री बाबासाहेब पाटील जगताप उभा आहेत. मी अनेक तिकडे गावांमध्ये फिरलो. विरोधकांकडून आणि काही कार्यकर्त्यांकडून हा निगेटिव्ह सेट केला जातोय की हे काम आमदार बोरनारे यांनी केले, बाबासाहेब जगतापांनी केले नाही, तुमचा विकास विरोधकांनाही मान्य आहे, अशा पद्धतीनं तुमच्या याबाबतचा प्रचार सुरू आहे. काय सांगाल या सगळ्यावरती? सर्वप्रथम ज्या ज्या जनतेने, नागरिकाने तुम्हाला विकासाच्या बद्दल सांगितलं, मी त्या सर्व नागरिकाला त्या ठिकाणी धन्यवाद देणार आहे. तुम्ही मला विचारलं का तुमचा जवळचा जिवलग मित्र बाबासाहेब पाटील जगताप वांजरगाव जिल्हा परिषद गटामधून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. विरोधक दुसरे बोलता का हा रमेश बोरनारेने विकास केला, बाबासाहेब पाटलांनी केला नाही. मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगणार आहे
का बाबासाहेब पाटील जगताप एकदा पंचायत समितीचे सभापती त्या ठिकाणी राहून गेले. त्यांच्या त्या काळामध्ये, त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या काळामध्ये त्यांनी पंचायत समितीची इमारत डेव्हलप करण्याचं काम त्या ठिकाणी बाबासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी केलं. हे त्यांचं सर्वात तालुक्याला मोठी देण आहे. आदरणीय आरेमानी साहेब आमदार होते. आम्ही साहेबांना सांगितलं का हा प्रोजेक्ट आहे आणि म्हणून शून्यामधून विश्व निर्माण करणारा प्रोजेक्ट बाबासाहेब पाटील सभापती असताना त्या काळात त्या ठिकाणी झाला. त्याचबरोबर त्या काळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या छोट्या छोट्या योजना आहे त्या संपूर्ण तालुक्यामध्ये बाबासाहेब पाटील जगताप यांच्या माध्यमातून पोच करण्याचं काम केलं. वस्ती शाळा असू द्या, एक उदाहरण सांगेल मी. त्यावेळेस शेळी मेंढीच्या योजना खूप मोठ्या प्रमाणात होत्या. मुलींना सायकल देणाऱ्या योजना खूप मोठ्या प्रमाणात होत्या. घरकुलाच्या योजना त्या ठिकाणी होत्या. पंचायत समितीच्या मार्फत जेवढ्या योजना ग्रामीण भागापर्यंत जायला पाहिजे ते सर्वात मोठं काम बाबासाहेब पाटलांनी त्या काळात केलं. मधल्या काळामध्ये त्यांना कुठे प्रतिनिधित्व मिळालं नाही. परंतु मी तालुक्याचा विकास केला, मी वांजरगाव सर्कलचा विकास केला, मी घायगाव सर्कलचा विकास केला, मी सवंगाव सर्कलचा विकास केला, मी शिऊर सर्कलचा विकास केला, मी वाकड्या सर्कलचा विकास केला, बोरसर सर्कलचा विकास केला, लासूर सर्कलचा विकास केला, महालगाव सर्कलचा विकास केला, नेवरगाव सर्कल आणि सिल्लेगाव सर्कलचा विकास केला. मी जरी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलो, निधी जरी ओढून आणत असलो, परंतु ग्राउंडला काम करणारी ही माझी टीम आहे. मला बाबासाहेब पाटील जगताप नेहमी करता सांगायचे की आमच्या वांजरगाव घायगाव सर्कलला तुम्ही आमकं आमकं केलं पाहिजे. आणि म्हणून बजेट असू द्या, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असू द्या, नाबार्ड असू द्या, सामाजिक न्याय त्या ठिकाणी असू द्या, जिल्हा नियोजन समितीचे काम असू द्या, आमदार निधी असू द्या, खासदार निधी असू द्या, जेव्हा जेव्हा आम्ही लिस्ट तयार करायचो तेव्हा आम्ही आमच्या जवळच्या मित्राचा, पदाधिकाऱ्यांचा, जिल्हा प्रमुखांचा सल्ला घ्यायचो. आणि मग सल्ल्यामध्ये बाबासाहेब पाटील मला सांगायचे का बोरणारे सर, डोनगावला आमकं आमकं काम झालं पाहिजे, बापताऱ्याला झालं पाहिजे. मग बापताऱ्याला मी कोटी रुपये दिले. याचा अर्थ बाबासाहेब पाटील जगताप हे पदावर नाहीये, परंतु त्यांनी मला सल्ला सांगितला का बापताऱ्याला पैसे दिले पाहिजे, लाखाला दिले पाहिजे, पुरणगावला दिले पाहिजे, वांजरगाव, सावखेडगंगा, हिंगोनी, कांगोनी, भौर, गोयगाव, वांजरगाव, भालगाव, कापूसवाडगाव, वीरगाव, चिंचडगाव, चोरवागलगाव, हनुमंतगाव, डाकपिंपळगाव, नादी, भालगाव, जेवढे गाव मी सांगितले त्या सर्कलचे गाव आहे. या गावाने फक्त एवढंच आठवणीत ठेवा, आमदार रमेश बोराडेने जरी काम केलं असेल तर त्याच्या पाठीमागं बाबासाहेब जगतापचा सुद्धा तितकाच मोलाचा वाटा आहे. आणि म्हणून पब्लिक काय सांगाल मला माहित नाही. मग विधानसभेच्या वेळेस हेच लोक म्हणायचे आमदार रमेश बोराडेने काय केलं, आमदार रमेश बोराडेने काय केलं. मग या एका वर्षामध्ये काय त्यांच्यावर जादूची कांडी झाली का ते म्हणता आमदारांनी खूप कामं केले पण बाबासाहेब पाटलांनी काही कामं केले नाही. मला सांगा, बाबासाहेब पाटील तर एक शिवसेनेचा पदाधिकारी आणि काम ओढून आणण्याची शक्ती त्यांच्यामध्ये. जर पाहिलं तर जेवढ्या जेवढ्या विहिरी झाल्या, गायगोठे झाले, मातोश्री पानंद रस्ते झाले, त्या सरकारला, दोन्ही तिन्ही सरकारला बाबासाहेब पाटलाचं नाव ज्या ठिकाणी घेतलं जातं, संजय गांधी, श्रावण बाळे, हे कोणामुळे आलं तर हे सुद्धा प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून काहीतरी कपट कारस्थान करून बाबासाहेब पाटलाच्या विरोधात त्या ठिकाणी षडयंत्र रचायचं असं काम त्या ठिकाणी चालू आहे. पण तुम्ही नागरिकांना त्या ठिकाणी सांगणार आहे का बाबासाहेब पाटलासारखा सच्चा कार्यकर्ता रस्त्यावर
24 तास काम करणारा कार्यकर्ता. कधी जर पाहिलं तर मोटरसायकल या गंगथडीच्या परिसरामध्ये बाबासाहेब पाटील त्या ठिकाणी फिरताना आम्हाला दिसताय. आणि म्हणून बाबासाहेब पाटलाला आपण जोरदारपणाने त्या ठिकाणी निवडून देण्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी आव्हान करणार आहे, विनंती करणार आहे. आज सरला बेटाचा विचार जर आम्ही केला, हरिभक्त परायण आमचे आशीर्वादस्थान असलेले मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये बाबासाहेब पाटील आहे. मला नेहमी करता सांगताय बोरणारे सर, बेटाचा विकास झाला पाहिजे. बोरणारे सर, बेट आपल्या आशीर्वादस्थान असलेले या बेटामध्ये जे भक्त मंडळ असेल त्यांची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी येण्या जाण्याची सोय असली पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी चांगलं मोठं सभागृह त्या ठिकाणी असलं पाहिजे. हे नेहमी करता बाबासाहेब पाटलांची उद्गार आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने आम्ही सुद्धा काम केलं. म्हणून मी विरोधकाला त्या ठिकाणी सांगेल का जादूची कांडी मी काही फिरवली नाही. तुम्ही एकाच वर्षापूर्वी रमेश बोरारेंनी काहीच नाही केलं सांगता, आणि आज सांगता रमेश बोरारेंनी विकास केला, बाबासाहेब पाटलांनी काही केलं नाही. हे एवढे नागरिक मतदार एवढे अज्ञान त्यांना समजू नका. त्यांना सर्व माहिती आहे का रमेश बोरारेंनी विकास केला, याच्या पाठीमागं बाबासाहेब पाटील जगताप सुद्धा त्या ठिकाणी आहे. बरं, अजून एक मुद्दा खरं तर तिकडे प्रामुख्याने उपस्थित केला जातो, तो म्हणजे शेतकरी अनुदानाचा. पश्चिम महाराष्ट्रातलं अनुदान, मराठवाड्यातलं अनुदान, भेदभाव झाल्याचा आरोप होतो. मात्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी हा प्रश्न प्रामुख्याने लावून धरला, ज्यांनी हे आंदोलन उभारलं, ते गणेश तांबेंना तुम्ही आता खरं तर पाठिंबा दर्शवलेला आहे. मात्र खरं तर ग्रामीण भागामध्ये असं बोललं जातं की या अनुदानावरचं नेमकं काय घडलं होतं, आणि खरंच असं वास्तव आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भेदभाव झाला आहे का? मी एखाद्या गावाच्या चौकात बोललो नाही. मी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला. आपण सुद्धा पाहिला असेल, नागरिकांनी त्या विधानसभेच्या क्लिप, डिसेंबर महिना 8 तारखेला अधिवेशन झालं, 14 तारखेपर्यंत अधिवेशन चाललं. या 8 दिवसाच्या 7 दिवसाच्या अधिवेशनाच्या काळामध्ये मला 15 मिनिटं बोलण्याची त्या ठिकाणी आमदार म्हणून संधी मिळाली. त्या संधीचा फायदा घेण्यासाठी त्या ठिकाणी मी सांगेल का मी शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले. माझा सर्वात पहिला विषय त्या ठिकाणी होता, महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. आजही मी भक्कमपणाने त्या ठिकाणी कर्जमाफीवरती त्या ठिकाणी बोलतोय. त्याच ठिकाणी मी दुसरा प्रश्न उपस्थित केला माझ्या 15 मिनिटाच्या विधानसभेच्या मनोगतामध्ये का वैजापूर तालुक्याला नव्हे तर मराठवाड्याला अतिवृष्टीचं अनुदान रेटनुसार कमी मिळालं, आणि म्हणून अधिकाऱ्यांना महसूल मंत्री महोदय असतील, ग्रामविकास मंत्री महोदय असेल, मदत आणि पुनर्वसन मंत्री महोदय असेल, त्यांना त्या ठिकाणी मी विनंती केली का आपण अशा ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी पुनर्सर्वे करा, आणि पुनर्सर्वेचं सुद्धा काम त्या ठिकाणी कलेक्टर साहेबाला जेव्हा मी आता 8 दिवसापूर्वी बोललो, ते म्हणले पुनर्सर्वेचं काम त्या ठिकाणी चालू आहे. निश्चित जर कमी पैसे मिळाले असेल तर त्या ठिकाणी मी खात्रीने सांगेल का मी सुद्धा गणेश तांबेच्या त्यावेळेस झालेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आजही मी शेतकरीची बाजू घेईल, आणि जर खरोखर अनुदान कमी मिळालं असेल तर मी त्यांच्या पाठीमागं निश्चित त्या ठिकाणी उभा राहील. परंतु या प्रश्नाला अनुसरून मी एक प्रश्न विचारतोय. तुम्ही नेहमी करता पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं झालं, आपल्याकडे असं झालं, असं लोक बोलता. आज शेजारच्या श्रीरामपूर तालुक्याचे उदाहरण माझ्या समोर तुम्ही देता. मी सांगेल जरा जाऊन पहा. जसं वैजापूर तालुक्याला 94 कोटी रुपये अनुदान मिळालं आणि 75 कोटी रुपये रब्बीच्या बियासाठी त्या ठिकाणी आले. पैसे किती झाले ते थोडंसं पहा तुम्ही. जवळजवळ 171 कोटी रुपये वैजापूर तालुक्याला मिळाले. ठीक आहे, जिथं जिथं सातबाऱ्याच्या अडचणी त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नसेल, अनुदान मिळालं नसेल, परंतु एवढे पैसे मिळाले, 171 कोटी रुपये वैजापूर तालुक्याला मिळाले. श्रीरामपूर तालुक्याची प्रत्यक्ष आकडेवारी तर माझ्या समोर जर टाकली
तर मला जरा सोपं जाईल भांडण्यासाठी. दुसरा प्रश्न असा आहे का वैजापूर तालुक्याला आम्ही MRGS मधून 4-4 लाखाच्या विहिरी दिल्या, नंतर 5-5 लाखाच्या विहिरी दिल्या. श्रीरामपूरला मिळाल्या का हो? हे सुद्धा एक भाग म्हणून तुमच्या समोर या ठिकाणी मी मांडलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एका बाजूला तिकडची तुलना करता, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या घरकुलाची तुलना करा, आपल्या MRGSची विहिरीची तुलना करा, आपल्या मातोश्री पानंद रस्ते वैजापूरला किती झाले आणि तिकडे किती झाले याची पण तुलना त्या ठिकाणी जनतेसमोर करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. फक्त मी एवढंच सांगेल का जर अनुदान कमी मिळालं असेल तर विधानसभेमध्ये पुनर्सर्वेचा त्या ठिकाणी शब्द दिला होता. निश्चित पुनर्सर्वे होईल. कमी मिळाले असेल तर त्या शेतकऱ्याच्या पाठीमागं भक्कमपणाने त्या ठिकाणी मी उभा राहील. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. वांजळगाव गटा संदर्भातला हा प्रश्न आहे की तिकडे ठोंबरे हे राष्ट्रवादी होते, भाजपामध्ये ते जाणार असल्याचं बोललं गेलं होतं. तसा अर्जही त्यांनी दाखल केला होता. मात्र माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आमदार रमेश बोरनारे या विषयावर ठाम होते की माझ्या मित्रावरती अन्याय झाला होता मागच्या निवडणुकीच्या वेळेस, ह्यावेळेस ही मी सीट सोडणार नाही. काय घडलं होतं आणि काय नेमकं तिथे झालं होतं या सगळ्या संदर्भात? विषय असा होता का युती करायची, मग रनिंग ज्यांच्या जागा असेल त्या जागा त्या त्या पक्षांनी घ्याव्या. नंबर 2, जे मागचे जे सदस्य आहे त्यांनी ज्या पक्षामध्ये प्रवेश केला ती जागा त्या पक्षाला सोडून घ्यावी. प्रश्न राहिला वांजरगाव आणि वाकल्याचा. मी त्यांना एवढंच सांगितलं का वांजरगावला तुमचा उमेदवार नाही, मग माझा जिल्हा प्रमुख आहे आणि जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी शिवसेनेकडून निवडणूक लढवतोय. पण तुम्ही ही जागा तुमची पण नाही, माझी पण नाही, आणि म्हणून ती जागा शिवसेनेला त्या ठिकाणी सोडावी, आणि म्हणून ती जागा आम्ही सोडून घेतली. पण तुम्ही खूप छान प्रश्न मला विचारला. त्यांच्याकडे कोण उमेदवार होते? भाजपाकडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष. मला महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगायचं आहे का महाराष्ट्रामध्ये युती कोणाची आहे? शिवसेना आणि भाजपाची. राष्ट्रवादी भाजप शिवसेना अशी तिघांची युती नाही, शिवसेना भाजपची युती आहे. मी माझ्या जिल्हा प्रमुखाला उमेदवारीसाठी तो मतदारसंघ सोडून घेतला आणि राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष पहिल्या दिवशी बिगर प्रवेशाचं भाजपाचा फॉर्म भरतो. ही महाराष्ट्राच्या जनतेने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाहण्याची गरज आहे. काही असं जर घडू शकत असेल तर मी एका वाक्यात बोललो का मी तर गेल्या 30 वर्षापासून धनुष्यबाण शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं काम करतो. मी काही धनुष्यबाण सोडलेला नाही, परंतु आज एका पक्षात, उद्या एका पक्षात, परवा एका पक्षात, तालुका अध्यक्ष एका पक्षाचा, फॉरम दुसऱ्याच पक्षाचा, असं जर असेल तर मी सांगेल का जो जो पक्ष कायम बदलतो त्याच्या कानाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने टॅग लावावं लागेल का आज मी ह्या पक्षात काम करतोय, आणि म्हणून ती जागा त्या ठिकाणी मी सोडून घेतली आणि बाबासाहेब पाटील जगताप यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. मी जनतेच्या मार्फत त्या ठिकाणी आपल्याला सांगेल का जनता विकासाच्या कामावर आहे. जनतेने ठरवलं, मी जेवढे नावं त्या ठिकाणी घेतले त्या सर्कलच्या गावाचे, त्यांनी ठरवलं का बाबासाहेब पाटील जगताप रमेश बोरनारेचा मित्र नाही तर काम करणारा माणूस आहे. 24 तास रस्त्यावर आहे. गोदावरीला महापूर आला, दुसरं जात नाही कुणी. जेव्हा रात्र बेरात्र कोणतीही वाईट घटना घडू द्या, बाबासाहेब पाटील जगताप त्या ठिकाणी हजर राहता, आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मी दिली. बाकीच्या सर्कलमध्ये सुद्धा मित्र पक्ष पदाधिकारी काम करणारे माणसं यांना मी त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. फक्त बाबासाहेब पाटलाच्या बाबतीत तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं, परंतु तो गड
100% शाबूत राहण्यासाठी मी नागरिकांना विनंती करील का तालुक्याच्या ज्या ज्या ठिकाणी आपली माणसं आहे, आपले उमेदवार आहे, ते निवडून देण्यासाठी 7 तारखेला त्या ठिकाणी आपण पुढाकार घ्यावं, मदत करावी आणि 7 विकासाला द्यावी, एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगेल. शेवटचे 2 प्रश्न विचारतो. अनेक लोक, तुम्ही अनेकांना खरं तर शिवसेनेत मोठं केलेलं आहे, अनेक पदं त्यांना दिली आहेत, मात्र या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला जागा मिळू शकली नाही किंवा निवडणूक लढण्याची इच्छा असताना तिकीट मिळू शकलं नाही, अशा अनेकांनी पक्ष सोडला, तुमच्यावर टीकाही केली गेली. या सगळ्यांना तुम्ही काय दिलं होतं आणि अशा पद्धतीनं पक्ष सोडून जाताना तुमच्यावर टीका होते, हे योग्य आहे का? खरं तर वाईट वाटतं का अनेक जणांना मी मार्केट कमिटी असेल, वेगवेगळ्या पदावर असेल, पॅनलमध्ये घेतलं, त्यांचं रात्रंदिवस काम केलं. मार्केट कमिटीची निवडणुकीचं त्यावेळेचं टेम्परेचर जर पाहिलं तर कधी 42 कधी 44 होतं, परंतु तालुक्यातलं मार्केट कमिटीचं एक गाव सोडलं नाही मी का त्यांच्यासाठी मी मदत केली नाही, त्यांना निवडून आणण्यासाठी मी काम केलं. आणि वाईट एका गोष्टीचं वाटतं का ठीक आहे, सगळ्याच उमेदवारी एकालाच देता येणार नाही. मी विनंती केली का आपल्याला थोडंसं चेंज करून चालायचं आहे, तुम्हाला जरा थांबावं लागतं, परंतु मी काही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. परंतु वाईट वाटतं का मी यांच्यासाठी केलं, हे माझे होऊ शकले नाही. पदासाठी जनतेचे काय होणार आहे हा माझा मूळ प्रश्न या ठिकाणी आहे. मी त्यांचं कोणाचं नावही घेऊ इच्छित नाही, कोणाला मोठेपणाही देऊ शकत नाही, परंतु जनता उघड्या डोळ्यांनी पाहतीये का यांच्यासाठी रमेश बोरनारेचे कष्ट काय होते, परंतु ते मला सोडून गेल्याचं निश्चित आज दुःख आहे. परंतु जनता मात्र माफ करणार नाही, एवढं या निमित्ताने मी सांगणार आहे. बरं, तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची आणि चॅलेंजिंग सीट आहे ती महालगाव सर्कलमधली. तिकडे युती ठरल्यानंतर तुमच्यावर अनेक वेळा टीका करणारे गलांडेजी यांच्या बॅनरवरती तुमचा फोटो पाहायला मिळाला. त्यानंतर तुमचं एक भाषण मी ऐकलं, गल्लीतलं काहीतरी तुम्ही उल्लेख केला होता, तो काय किस्सा होता तो सांगा. खरं तर मी कोणावर टीका कधीच करीत नाही, मी विकासाचंच काम बोलतो. परंतु प्रत्येकाने आपापली अवकात ओळखून आपण कोणावर टीका करतो, आमदार, खासदार, मंत्री. आता मी जर आमदार असताना जर वर मुख्यमंत्री, मंत्री, भाजपाचे नेते यांच्यावर टीका जर केली तर ती पब्लिकला मान्य होत नाही. कारण शेवटी मी आमदार आहे, मी आमदाराच्याच लेवलने त्या ठिकाणी चाललो पाहिजे, मी प्रत्येकाचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे, वरिष्ठ नेत्याचा. परंतु आपल्या तालुक्याला काही लोक असे का त्यांना जर माईक हातात पडला ना का रमेश बोरनारे शिवाय दुसरं कोणी दिसतच नाही. मी तो म्हणतो स्वप्नात सुद्धा रमेश बोरनारे असे ओरडत असतील. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगेन, मी कोणाचं नाव घेणार नाही, कोणावर मी टीका करत नाही, परंतु मी एका ठिकाणी थोडंसं की एक वाक्य त्या ठिकाणी टच केलं, ते जनता जाणू नये. कारण शेवटी असं नाही तुम्हाला बोलता येतं, आम्हालाही बोलता येतं, परंतु मी मात्र काही गोष्टी आपल्याला ज्या आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही त्या गोष्टी मी बोलत नाही. आणि माळगाव सरकारचा तुम्ही विषय त्या ठिकाणी घेतला, माळगावचा युतीमध्ये जागा बीजेपीला गेली. मग तुम्हाला जर रमेश बोरनारेचा एवढा राग आहे, रमेश बोरनारेची एवढी दुश्मनी आहे, रमेश बोरनारे तुम्ही टीका करता, मग तुम्ही रमेश बोरनारेचं बोर्डावरती बॅनरवरती फोटो छापून त्यांच्या नावाचं मतदान का घेतात हे भगूरला मी प्रश्न विचारला. आज तुम्हाला माझा राग आहे ना, तुमचं माझं बोलणंच नाही, मग तुम्हाला का वाटलं माझा फोटो बॅनरवर छापावं म्हणून? बरोबर आहे ना, मी कोणावर टीका करत नाही, आमच्या उमेदवारांनी सगळे फोटो टाकले, आमचे उमेदवार कोणावर टीका करत नाही, मी कोणावर टीका करत नाही, फोटो टाकले कारण शेवटी युती आहे. परंतु तुम्ही वर फोटो लावायचा
आणि खाली टीका करायची. ही कोणत्या याच्यात बसतं जरा पहा, है ना. लोक काही एवढे अज्ञान नाही. वर माझा फोटो आहे बॅनरवर, आणि ज्या माईक मध्ये तुम्ही घुमता तिथं माझी टीका होतीये, है ना. मग तुम्ही काहीतरी एक करा. आणि म्हणून त्या माणसाचं मी काही नाव घेणार नाही. मी तिथं शेतकरी संघटनेचा एक नेता गणेश तांबे यांना त्या ठिकाणी माझा पाठिंबा दिला. आणि पंचायत समितीसाठी 2 उमेदवार त्या ठिकाणी मी उभे केलेले. एक सोमनाथजी भराडे का जे नागमठाण पंचायत समिती गणामधून आहे, आणि इकडच्या गणामध्ये सुरेश आलाट यांच्या पत्नी अर्चना यांना त्या ठिकाणी मी उमेदवारी दिली. काय होईल ते होईल, परंतु शेतकरी संघटनेचा एक नेता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये जावं ही माझी पण त्या ठिकाणी इच्छा आहे. कारण शेवटी शेतकरी जर जगला तर हा देश जगेल. आणि म्हणून शेतकरी संघटनेचा एक माणूस पाठवण्याची भूमिका माझी आहे. आणि म्हणून मी गणेश तांबेला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. इकडे आमच्या वाकला सर्कलवरती अन्याय झाला. तुम्ही जर इकडे तिकडे विरोधकासमोर हात मिळवणी करीत असेल तर मी सुद्धा त्या ठिकाणी ठरवून टाकलं का वाकला सर्कलमध्ये आमचे मार्केट कमिटीचे सभापती रामहरी बापू जाधव यांच्या पत्नी त्यांनाही त्या ठिकाणी पार्वताबाई जाधव यांना आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिली. मी गेलो त्यांच्या प्रचाराला. जर तुम्ही जर पहिल्या दिवशी युती तोडायची भाषा केली तर मी काय शक्य ठेवावं तुमच्या बरोबर. आणि मी वाकला सर्कल मधून पार्वताबाई रामहरी बापू जाधव यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि पंचायत समिती पोखरी गणामधून आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली. ती दिली ज्ञानेश्वर ठुबे यांना. आणि वाकला पंचायत समितीची उमेदवारी ज्यांना आम्ही दिली ते एसटी समाजाच्या स्वरूपा योगेश वाघ यांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली. म्हणून तो सुद्धा गड आम्ही त्या ठिकाणी शाबूत राखतोय. त्या गडामध्ये त्या ठिकाणी मी जाऊन आलो. सर्वांनी सांगितलं बोरणारे सर तुमच्या विकासाच्या कामाची पावती रामहरी बापूच्या माध्यमातून आम्ही परत तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. बरं, मी आज शिरूरला गेलो होतो. तिकडे भाजपाचे उमेदवार उभा आहे. ठाकरे गटाकडून खरं तर संजय निकम उभा आहे. संजय निकम अगदी तुमचे जवळचे निकटवर्ती होता. अतितटीच्या काळात त्यांनी तुम्हाला खरं तर पाठिंबा दिला होता. तुमच्या पक्षातही ते आले होते. तिकडे अनेक मी शिवसैनिकांना भेटलो. शिवसैनिकांची भूमिका एक होती, आम्ही धनुष्यबाणाचे लोक आहोत, आमदार रमेश बोरणारेंचे लोक आहोत, मात्र आम्ही यावेळेस भाजपाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. अशी परिस्थिती पाहून कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आणि कार्यकर्त्यांची भूमिका योग्य असेल का? 100% कार्यकर्त्याची भूमिका योग्य राहणार आहे. कारण इथं विषय असा आहे का विधानसभेच्या वेळेस युती असताना माझं विधानसभेचं एक मतदान आमदार म्हणून मी कोणाला केलं? आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला. आदरणीय खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांनी एक मतदान कोणाला केलं? आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना. असं असताना सुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लोकसभेला भुमरे साहेबांच्या विरोधात आणि विधानसभेला माझ्या विरोधात काम केलं. आणि हे आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळे नाही पाहिलं. हो, मला बऱ्याच जणांचे फोन यायचे शिवर सर्कल मधून का बोरणारे सर भाजपाचा आमका आमका कार्यकर्ता आहे, लोकसभेला भुमरे साहेबांच्या विरोधात काम करत होता आणि आता तुमच्या विरोधात सुद्धा काम करतोय. हे उघड्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं. मग मला सांगा, तुम्ही जर कोणाच्या हातामध्ये टाळी घेता आणि आमच्याच पदाधिकाऱ्यावर तुम्ही का युती लादता? आणि म्हणून मला सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, मी परवा एका वाढदिवसाच्या निमित्ताने मी खंडाळ्याला त्या ठिकाणी गेलो. आणि खंडाळ्याला गेल्यानंतर आमचे बरेच कार्यकर्ते आमच्या बिजू भाऊ मगारच्या घरी त्या ठिकाणी मला भेटले. मी त्यांना सांगितलं का तुमचं धोरण तुम्ही निश्चित करा आणि सर्वांनी समन्वय साधा. तुमच्या पाठीमागं मी भक्कमपणाने त्या ठिकाणी उभा आहे.
त्यांचं एकच वाक्य होतं का ज्यांनी आपल्या विरोधात लोकसभेला काम केलं, ज्यांनी आपल्या विरोधात विधानसभेला काम केलं, आम्ही त्यांचं काम करू शकत नाही, आणि म्हणून ते त्यांच्या कामाला लागले. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची भूमिका खरं तर घेतली गेली होती रामगिरी महाराज यांच्याकडून. रामगिरी महाराजांनी शिंदे साहेबांच्याच म्हणजे तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं थेट आव्हान केलं होतं. या निवडणुकीस असं काही घडेल का आणि त्याचं काही चित्र तसं दिसतंय का? महाराज सगळ्या या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहतील का? मला निश्चित साधू संतांची खात्री आहे. आता सर्व कीर्तनकार महाराज, सर्व प्रवचनकार महाराज, टाळकरी, माळकरी, भजनी मंडळ, लाडक्या बहिणी यांची मला खात्री आहे. कमी एक माळकरी आमदार आहे. आणि मग ही सर्व मंडळी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये खंबीरपणाने आमच्या पाठीमागे होते, आशीर्वाद दिला. आता आपण रामगिरी महाराजांच्या बद्दल बोललो. मी बेटामध्ये कधीच राजकारण करत नाही. रामगिरी महाराजांची भूमिका जी असेल ती आम्हाला मान्य राहील, परंतु त्या ठिकाणी बेटाच्या भोवती राजकारण करू नये हा सांगणारा मी एक भक्त आहे, हे सांगणारा मी कार्यकर्ता आहे. त्यांच्या नावावर जर कोणी राजकारण करत असेल, मी त्यांना सुद्धा सांगणार आहे, बाबा ही आपली गोदाधाम सरला बेटाची गादी, या गादीचं वैभव वेगळं आहे. ही गादी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची गादी आहे. या गादीवर ज्यांनी आध्यात्मिक दिशा दिली ते ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज त्या गादीवर बसलेले अनेक वर्ष. आणि आज त्या गादीवरती आम्हाला कायमस्वरूपी ज्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं खंबीरपणाने राहतो, परंतु मी त्या ठिकाणी राजकारण करू इच्छित नाही, ते रामगिरीजी महाराज आज त्या गादीवर बसलेले आहे. आणि लोक त्यांचा गैरउपयोग कदाचित करू शकतील, परंतु महाराज या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं का आम्हाला राजकारणामध्ये आणू नका. आम्ही गेलो, आम्हाला श्रीफळ दिलं. आम्ही गेलो, आमच्या उमेदवाराचा सत्कार शाल देऊन, श्रीफळ देऊन महाराजांनी केला. ते गेले, त्यांनाही श्रीफळ दिलं. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगेल काही बेटाची गादी त्यांना कुणी त्या ठिकाणी राजकारणामध्ये ओढण्याचं काम करू नका. कोणताही साधू संत असेल तर तो आमचा, हा त्यांचा, ते साधू तिकडं, हे साधू इकडे, या अशा पद्धतीने कधी त्या ठिकाणी राजकारण करू नका, एवढा संदेश आज मी या ठिकाणी माझ्या सर्व माळकरी, टाळकरी, आध्यात्मिक बंधू भगिनींना त्या ठिकाणी करणार आहे. बरं, शेवटचा प्रश्न विचारतो. पराभव तुमच्या भावाचा नगरपालिकेमध्ये झाला होता. त्यानंतर अनेकांनी असं म्हटलं गेलं होतं की ग्रामीण भागात आमदार बोरण्यांचं होम ग्राउंड आहे. काय दिसेल तुमच्या या मैदानातलं चित्र? आता 7 तारखेला मतदान होईल, 9 तारखेला दिसेल. बरोबर आहे, दिसेल 9 तारखेला. जर पब्लिक जर विकासाच्या वर असतील तर 7ला मतदान करतील, निकाल आपल्या बाजून लागेल. जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त आणि पंचायत समितीत जास्तीत जास्त सीट आपले निवडून येतील. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघितलं की खरं तर जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्यातलाच वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. या सगळ्या नागरिकांशी त्यांनी या निमित्ताने संवाद साधलेला आहे. तुम्हाला हा संवाद कसा वाटला हे सांगायला आम्हाला विसरू नका. धन्यवाद.